तर बातमी पुण्यातून पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। खडकवासला धरणातून 23,000 क्युसेक पाण्याचा मुठा नदीत विसर्ग केला जातोय। पुणे शहरातील मुठा नदीवरचा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। भिडे पुलावरची वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आली आहे। नदी पात्रातल्या रस्त्यावरती सुद्धा पाणी भरलंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहतोय की कमी करण्यात आलेला विसर्ग जो आहे तो मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणामधून जवळपास 23,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येते। ज्यावेळेस 20,000च्या वरती क्युसेकनं पाणी मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं त्यावेळेस आपण पाहतोय की नदीपात्रातले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली जातात आणि त्यानंतर आपण पाहतोय की नदीपात्रातली वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून बॅरिगेटिंग जे आहे ते दोन्ही रस्त्यावरती करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर कदाचित धरण साखळी क्षेत्रामध्ये असा राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुद्धा वाढवला जाऊ शकतो। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चारही धरणं जी आहेत ते पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ही आता 90% पोहोचलेली आहेत। मात्र सध्या तरी खडकवासला धरणामधून आपण पाहतोय की 23,122 क्युसेक इतक्या पाण्यानं विसर्ग जो आहे तो सध्या मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।